मित्रांनो, कुस्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते लाल मातीचं आखाडं, अंगाला लावलेली माती आणि घुमणारे शड्डू. पण आजकाल तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या स्पर्धांमध्ये ही लाल माती कुठेतरी हरवलीये आणि त्या जागी आलीये निळी लाल रंगाची मॅट. आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की जर खरी कुस्ती मातीतलीच आहे तर ऑलिम्पिक मध्ये मातीच का निवडली गेली नाही आणि मातीतील कुस्तीला जागतिक स्तरावर डावललं गेलंय का? आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आता मॅटचा वापर का अनिवार्य झालाय? त्यामुळेच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कुस्तीचा इतिहास पाहणार आहोत, जिथे परंपरेने आधुनिकतेसमोर मान झुकवली पण खेळाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आधी आपण कुस्तीचा इतिहास काय आहे हे पाहू. कुस्ती हा जगातील सर्वात जुना खेळ मानला जातो. भारतात तर कुस्तीचा इतिहास महाभारतातील मल्लयुद्धापर्यंत मागे जातो. पण आधुनिक कुस्तीचं स्वरूप हे 16व्या शतकात मुघल काळात बदललं, जिथे भारतीय मल्लयुद्ध आणि पर्शियन कुस्ती यांचा संगम होऊन पहेलवानी किंवा कुस्तीचा जन्म झाला. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी या खेळाला राजश्री दिला आणि कुस्ती घराघरात पोहोचली. त्यावेळी कुस्ती म्हणजे फक्त खेळ नव्हता, तर ते एक वे ऑफ लाईफ होतं. पहाटे 3ला उठून हजारो बैठका काढणं आणि लाल मातीच्या आखाड्यात घाम गाळणं हेच पहिलवानाचं आयुष्य असायचं. पण मग असं काय घडलं की माती मागे पडत गेली? आणि सगळ्यात मोठा प्रश्न की मातीतील कुस्ती ऑलिम्पिक मध्ये का नाहीये? याचं मुख्य कारण म्हणजे मानकीकरण, म्हणजे स्टँडर्डायझेशन. जागतिक कुस्ती संघटनेने म्हणजेच UWW खेळाचे नियम हे अधिक स्पष्ट आणि टीव्हीवर पाहण्यासाठी आकर्षक बनवण्यासाठी मॅटचा स्वीकार केला. मातीमध्ये पैलवान एकमेकांना माती फासून पकड मिळवतात, पण मॅटवर खेळाडूंचे शूज आणि घर्षणामुळे खेळ हा अत्यंत वेगवान होतो आणि तसेच मातीतील कुस्तीमध्ये जखमांमध्ये माती जाऊन संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. या उलट मॅट ही हायजेनिक असते आणि खेळाडूंना पडताना कुशन इफेक्ट मिळतो, ज्यामुळे गंभीर दुखापत कमी होतात. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे टीव्ही व्ह्यूअरशिप. मातीतील कुस्तीमध्ये पैलवान हे अनेकदा 10-15 मिनिटं फक्त एकमेकांना ढकलत राहतात, जे टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाणं होऊ शकतं. आणि मॅटवरील कुस्तीमध्ये 3 मिनिटाचे 2 राऊंड्स आणि पॉइंट सिस्टम असते, ज्यामुळे प्रत्येक सेकंदाला थरार असतो. आणि याच कारणामुळे जागतिक स्तरावर मॅटला अधिकृत स्थान देण्यात आलंय. खरी कुस्ती ही मातीतलीच असूनही ती मागे पडण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे सरकारी धोरण आणि आंतरराष्ट्रीय पदकांची भूक. भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये जिंकून दिलं होतं. ते सुद्धा मातीतूनच आले होते. पण आधुनिक काळामध्ये सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांच्या यशानंतर हे स्पष्ट झालं की जर देशाला ऑलिम्पिक पदक हवं असेल तर आपल्याला मॅटवरचा सराव करणं भागच आहे. हरियाणा सारख्या राज्याने तर खूप आधीच मातीतील कुस्ती सोडून मॅटवर लक्ष केंद्रित केलं, ज्याचा परिणाम आज आपण त्यांच्या पदकांच्या संख्येत पाहतोय. महाराष्ट्रामध्ये आजही मातीचा वेळ आहे, पण मॅटच्या सरावाअभावी आपल्या पहिलवानांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करावा लागतोय. आता येऊयात महाराष्ट्राच्या अस्मितेकडे. महाराष्ट्र केसरी. पूर्वी ही स्पर्धा फक्त मातीत व्हायची, पण आता यात माती आणि मॅट असे 2 गट असतात. फायनल मॅच तर नेहमी मॅटवरच घेतली जाते. का? कारण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्राचे पैलवान हे ऑलिम्पिक मध्ये खेळताना पाहायचे आहे. आणि जर एखाद्या पैलवानाला महाराष्ट्र केसरी व्हायचं असेल तर त्याला मॅटवरील टेक्निक्स कळावे. जो पहिलवान मातीत बाजी मारतो आणि जो मॅटवर जिंकतो त्यातील अंतिम लढत ही मॅटवर घेण्याचं कारण हेच आहे की तो खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तयार व्हावा. फक्त मातीतलंच यश त्याला नोकरी किंवा जागतिक स्पर्धा मिळवून देऊ शकत नाही, ही आजचं कटू सत्य आहे. तर मित्रांनो, माती ही आपली परंपरा आहे, तर मॅट ही आपली गरज. मातीतून कुस्तीचे संस्कार होतात आणि मॅटवरून जगाला जिंकण्याचं सामर्थ्य. आपल्याला परंपराही जपायची आणि ऑलिम्पिकचं स्वप्नही पूर्ण करायचे. आता तुम्हाला काय वाटतंय? मातीतील कुस्ती ही जागतिक स्तरावर आपलं स्थान मिळवू शकेल का? की भविष्यामध्ये मातीची कुस्ती फक्त प्रदर्शनीय खेळ म्हणून उरेल? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेनिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.